प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणत्याही न्याय प्रक्रियेत जेव्हा दिरंगाई होते आणि विशेषतः जेव्हा कोणताच आरोप सिद्ध न होता तुरुंगात जावे लागते, हे कोणालाही आवडत नाही. पौलाच्या बाबतीत नेमके हेच झाले. पौलाला अटक करून 2 वर्ष झाली तरी त्याची सुटका झाली नव्हती. प्रथम फेलिक्स आणि आता फेस्त सुभेदार यांच्याकडून त्याची चौकशी होणार आहे. फेलिक्स आणि फेस्त यांच्यात काय साम्य होते? फेस्त पौलाबाबत काही निर्णय घेऊ शकला काय? पौलाने कशा रीतीने या चौकशीला तोंड दिले? या सर्व गोष्टींचे सविस्तर अध्ययन आजच्या अध्ययनात आपण करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 25व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये फेस्तासमोर पौलाची चौकशी आम्ही पाहणार आहोत. पौलाला विनाकारण सुमारे 2 वर्षेपर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले. मागच्या कार्यक्रमात आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे फेलिक्स पौलाला बोलावित राहिला आणि त्याच्यासोबत संभाषण करीत राहिला. त्याच्याजवळ अधिकार असताना सुद्धा त्याने त्याला तुरुंगातून बाहेर काढले नाही, परंतु 2 वर्षेपर्यंत विनाकारण त्याने तुरुंगात ठेवले. फेस्त हा नवीन सुभेदार फेलिक्स सुभेदाराच्या जागेवर आला होता. आता पॉल ह्या नवीन सुभेदारासमोर चौकशीकरिता उभा राहणार होता. यरुशलेमेत आपण पौलाला जनसमुदायासमोर पायऱ्यावर उभे राहून बोलताना ऐकले होते. आपण पौलाला वरिष्ठ न्यायसभेसमोर उभे राहिलेले पाहिले होते. आपण पौलाला फेलिक्स सुभेदारासमोर उभे राहिलेले सुद्धा पाहिले. त्याचप्रमाणे फेलिक्स बरोबर त्याची पत्नी द्रुसिला खाजगी रीतीने पौलासोबत संभाषण करीताना सुद्धा पाहिले होते. त्याचप्रमाणे इतरही त्याच्या भेटी झालेल्या आपण पाहिल्यात. आता आपण पौलाला फेस्तासमोर उभे राहिलेले पाहणार आहोत. नंतर तो अग्रिप्पा ह्यांच्या समोर उभा राहणार आहे. पौल ह्या राजकीय पुढाऱ्यांसमोर उभा राहिला आणि हा पौलाच्या जीवनातील कंटाळवाणा असा काळ राहिला असेल. काही वेळा त्याच्या संयमाची परीक्षा होत आहे. असे असले तरी मला पूर्ण खात्री आहे की पौलाला ह्या गोष्टीबद्दल आनंद होत असेल. रोमन राजकारणी अधिकाऱ्यांच्या पुढे आणि रोमन बादशहाच्या पुढे प्रभू येशूची साक्ष देण्याची त्याला संधी मिळाली होती. ज्यावेळेस प्रभू येशूने दमस्कसच्या मार्गावर पौलाला दर्शन दिले, त्यावेळेस त्याला सांगितले होते की जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. पौल देवाच्या योजनेप्रमाणे आणि कार्यक्रमाप्रमाणे पुढे पाऊल उचलत आहे. प्रत्येक वेळेस पौल सांगतो की प्रभू येशूने त्याच्याकरिता काय केले आहे आणि ते तो फारच आत्मीयतेने आणि उत्साहाने सांगतो. पौल चांगल्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची साक्ष देत आहे. जरी फेलिक्स पौलाची साक्ष ऐकून ओरडला, थरथर कापला, परंतु त्याच्यातील लबाड, अतिलोभीपणा, कपटीपणा ह्यांनी विजय मिळवला. त्याला संधी मिळाली होती. फेलिक्सला सुद्धा संधी मिळाली होती. त्याने पौलाची वारंवार भेट घेतली, परंतु त्याचा हेतू फक्त लाच घेण्याचा होता. त्याने सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेतले नाही. आता जेव्हा पौल तुरुंगामध्ये होता, तेव्हा त्या 2 वर्षांमध्ये पौलाच्या जीवनातील तो शांतीचा काळ होता. आम्हाला माहीत नाही श्रोत्यांनो, कदाचित तो ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्या स्वतःला काय म्हणत असेल, किंवा तो ह्या सर्व गोष्टींमुळे त्रासून गेला असेल. परंतु आम्हाला इतकेच कळते की ह्या सर्व गोष्टींमध्ये देवाचा हात होता आणि देवाचा हेतू सफल झाला होता. हे आमच्या समाधानासाठी किती महत्वाचे आहे की ज्यावेळेस आमचे कार्य थांबलेले दिसते, तेव्हा तो आमच्या जीवनातील शांतीचा काळ असतो, विश्रांतीचा काळ असतो. आता पाहूया श्रोत्यांनो की फेस्तासमोर पौलाची चौकशी कशा प्रकारे होते. 25वा अध्याय 1 ते 4 वचने सांगतात. प्रेषितांची कृत्ये 25वा अध्याय 1 ते 4 वचने. मग फेस्त
सुभ्यात आल्यावर 3 दिवसांनी कैसरियाहून वर एरुश्लेमेस गेला. तेव्हा प्रमुख याजक व यहुद्यातील मुख्य पुरुष यांनी त्याच्याकडे पौलाविरुद्ध फिर्याद नेली आणि मेहरबानी करून त्याला एरुश्लेमेत बोलावून घ्यावे अशी त्याच्याकडे विनंती केली. वाटेत दवा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. फेस्ताने उत्तर दिले, पॉल कैसरियात कैदेत आहे. मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे पौलाच्या चौकशीची सुरुवात होत आहे. असं वाटतं की फेस्ताला परिस्थितीची माहिती होती. मला असं वाटतं की फेलिक्सने पौलासंबंधी आणि त्याच्या अटकेसंबंधी फेस्ताला सांगितलेले होते आणि त्याने एकंदरीत सर्व परिस्थितीची फेस्ताला माहिती दिलेली होती. माझी अशी खात्री आहे की त्याने फेस्ताला हेही सांगितले असणार की यहुद्यांच्या कटापासून किंवा यहुद्यांच्या हातून वाचविण्यासाठी त्याला मी कैसरिया प्रांतात आणलेले आहे. नाहीतर यहुद्यांनी त्याला मारून टाकले असते, त्याचा खून केला असता. म्हणून जेव्हा फेस्ताला यहुद्यांद्वारे हा निरोप मिळतो की पॉल एरुश्लेमेत असावा अशी त्यांची इच्छा आहे, तेव्हा तो म्हणतो, मी त्याला तेथे खाली आणणार नाही. मी स्वतःच कैसरियाला वापस जात आहे. मी एरुश्लेमेत राहणार नाही. ह्या ठिकाणी आणखी एक रोमन सुभेदार पाहायला मिळतो की ज्याने कैसरियाला एरुश्लेमपेक्षा अधिक महत्त्व दिले. जे पौलाचे शत्रू होते त्यांनी आपला वेळ फुकट घालविला नाही आणि ते लवकरात लवकर नवीन रोमन सुभेदाराकडे जाऊन त्याने पौलाचा न्याय करावा, त्याला दंड द्यावा, ह्याकरिता प्रयत्न करू लागलेत. मला निश्चितपणे असे सांगता येणार नाही श्रोत्यानो की फेस्ताला यहुद्यांच्या योजनेविषयी आणि ते पौलाला जीवे मारणार आहेत ह्या संबंधी माहिती होती किंवा नाही. मला असं वाटतं की त्याला त्या संबंधी माहिती होती, परंतु त्याने तसे दाखवले नाही. त्याने यहुद्यांची मागणी फेटाळून लावली आणि त्यामुळेच ते सर्वजण जे यहुदी पौलावर आरोप करीत होते आणि त्याचा घात करण्याचा प्रयत्न करीत होते, त्या सर्वांना त्याने सांगितले की तो कैसरिया प्रांतात जाणार आहे. त्या ठिकाणी आरोप करण्यासाठी त्यांनी यावे. नंतर 5 ते 7 वचने बघा, 25वा अध्याय 5 ते 7 वचने. म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुम्हातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा. मग तो त्यांच्यामध्ये 8-10 दिवस राहून कैसरियास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायसनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर एरुश्लेमहून आलेल्या यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. श्रोत्यानो, कशा प्रकारे पुन्हा लोक खोटे सांगून पौलाला दंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पौलाला आणखी एकदा स्वतःचा बचाव करण्यासाठी यहुद्यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी बोलावण्यात आले. तरी सुद्धा फेस्ताला शुभवर्तमान सांगण्याची चांगली संधी पौलाला प्राप्त होते. 8 आणि 9 वचने. पौलाने प्रत्युत्तर केले की मी यहुद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, एरुश्लेमेत जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की फेस्त सुद्धा एक दुसरा लबाड मनुष्य आहे. पॉल हा फक्त चोरांच्या गुहेमध्ये नव्हता, तर तो लबाड लोकांच्या मध्ये सुद्धा होता. 10वं वचन बघा. तेव्हा पौलाने म्हटले, कैसराच्या न्यायसनापुढे मी उभा आहे. येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता. असे काही लोकांचे मत आहे की पौलाने ह्या ठिकाणी चूक केली. त्याने कैसरासमोर न्याय व्हावा असे निवेदन करायला नको होते. त्यांना वाटतं की पौलाने आपला न्याय फक्त फेस्तावरच सोपवून द्यायला पाहिजे होता. श्रोत्यानो, तुम्हाला असं वाटत नाही का की फेस्त पौलाचा उपयोग स्वतःच्या राजकारणाकरिता करून घेत आहे? फेस्त पौलाला पुन्हा एरुश्लेमेत घेऊन जाणार आहे. कदाचित फेस्ताला जे यहुदी एरुश्लेमहून आलेले होते त्यांच्याकडून लाच मिळणार असावी. मी पौलावर टीका करण्यास मागे पुढे पाहते. मला असं वाटत नाही की पौलाने ह्या ठिकाणी काही चूक केलेली आहे. पॉल हा रोमन नागरिक होता
आणि त्याने आपल्या रोमन नागरिकत्वाचा अधिकार उपयोगात आणला आहे, जे साहजिकच आणि बरोबर होते. एरुश्लेमेत वापस जाणे म्हणजे त्याच्याकरिता निश्चितपणे मृत्यू होता. तो स्वतःला जबरदस्तीने हुतात्मा बनवू पाहू इच्छित नाही. खरे पाहिले असता पौलाने स्वतःच्या रक्षणासाठी आणि हुतात्मा होणे टाळण्यासाठी जे काही आवश्यक होते तेच केले. आज अशा प्रकारचे बरेच लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करून जगासमोर स्वतःला काहीतरी वेगळे दाखविण्याचा प्रयत्न करतात. ते जे देवाने त्यांना दिलेले नाही ते घेण्याचा प्रयत्न करतात, ती पदवी घेण्याचा प्रयत्न करतात आणि जगासमोर स्वतःचे नाव उंचवण्याचा प्रयत्न करतात. आपणाला आठवत असेल श्रोत्यांनो, की 2 वर्षांपूर्वी परमेश्वर प्रत्यक्ष पौलासमोर उभा राहिला आणि त्याने पौलाला रोमच्या प्रवासाविषयी आश्वासन दिले. 11वं वचन बघा. 25वा अध्याय 11वे वचन. मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे कसले तर मी मराव्यास तयार नाही असे नाही. परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यातला एकही जर खरा ठरत नाही तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो. आणि त्याप्रमाणेच सर्व काही घडत आहे. पॉल हा रोमला देवाच्या इच्छेप्रमाणे गेला. तो साखळ्यांनी जखडलेला होता, परंतु देवाने त्याला सांगितले नाही की तो रोमला कसा पोहोचणार आहे. ही पौलाच्या बाबतीतील देवाची योजना होती. ज्यावेळेस पॉल रोम येथील मंडळीला पत्र लिहितो, त्यात तो त्यांना सांगतो, मी रोममध्ये येण्यासाठी प्रार्थना करीत आहे. आपण सुद्धा प्रार्थना करावी की माझे रोमला येणे व्हावे. आणि तो मंडळीला सुद्धा या ठिकाणी प्रार्थना करायला सांगत आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 9 आणि 10 वचने आम्हाला सांगतात. रोमकरास पत्र 1 अध्याय 9 आणि 10 वचने. तुमची आठवण मी निरंतर करीत असतो, म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करीत असतो की कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. नंतर रोमकरासपत्र 15 अध्याय 30 ते 32 वचनांमध्ये तो म्हणतो, रोमकरासपत्र 15 अध्याय 30 ते 32 वचने. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हास विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा. यासाठी की यहुदियात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी, अशी की मी देवाच्या इच्छेने तुम्हाकडे आनंदाने येऊन तुम्हाबरोबर विश्रांती घ्यावी. माझा विश्वास आहे की पॉल हा रोमला देवाच्या इच्छेप्रमाणे गेला. श्रोत्यानो, 11वं वचन आम्ही वाचलेलं आहे. ह्या ठिकाणी मी एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देत आहे, ती ही की सर्वत्र उतावळेपणा आम्हाला पाहायला मिळतो. रोम जरी आपल्या न्यायदानासंबंधी प्रसिद्ध होते, तरी पौलाने त्यांच्या अधिकाऱ्यांचा आणि न्यायाचा मान ठेवलेला दिसून येतो. तसे असले तरी पौलाला अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे तो कायदेशीर न्याय मागत आहे. देवाचा हेतू होता की पौलाने आपल्या रोमन नागरिकत्वाचा फायदा उचलावा. हे फारच मनोरंजक आहे की देव आपल्या काही लोकांना एका मार्गाने मार्गदर्शन करतो, तो दुसऱ्या काही लोकांना दुसऱ्या मार्गाने मार्गदर्शन करतो. परंतु दुसरे काही लोक स्वतःच्या संरक्षणासाठी रोमन नागरिकत्वाचा फायदा घेऊ शकले नाहीत. मला एका आश्चर्यकारक ख्रिस्ती पतीपत्नीविषयी माहिती आहे. त्यांना देवाने सर्व ऐहिक गोष्टींनी आशीर्वादित केले आणि त्यांनी एक सुंदर घर बांधले. त्या घरात भेट द्यायला मला नेहमीच आनंद वाटत असे. परंतु त्या गृहस्थाने मला सांगितले की सुंदर घर मिळाल्यामुळे मला अपराध्यासारखे वाटते आणि माझे हे सुंदर घर ख्रिस्ताच्या साक्षीकरिता वापरावे अशी माझी इच्छा आहे. तर मग मी त्या व्यक्तीला विचारले की आपण कधी थांबून असा विचार केला आहे काय की देवाने आपणाला सर्व भौतिक आशीर्वाद आणि हे सुंदर घर दिले आणि त्याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी करून घेण्यासाठी हे दिलेले आहे. कारण आपण एक सरळ साधे व्यक्ती आहात आणि त्याचप्रमाणे आपण एक दयाळू व्यक्ती आहात. म्हणून देवाची इच्छा आहे
की आपल्या घराचा उपयोग देवाने त्याच्या स्वतःच्या गौरवासाठी करावा, तेव्हा मी त्या व्यक्तीला सांगितले की तू आपल्या घरामध्ये शांत झोपत जा, कारण तू देवाच्या इच्छेप्रमाणे जगत आहेस. त्यामुळेच देवाने तुला हे सुंदर घर दिलेले आहे. म्हणून मनामध्ये अशांती ठेवून किंवा निराशा ठेवून आपण जगू नका, परंतु जे काही देवाने दिलेले आहे त्याचा लाभ घ्या, त्याचा आनंद लुटा. श्रोत्यानो, देवाने तुमच्याकरिता काय केले, काही का केलेले असावे, परंतु आपण त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करावा. आपण आपल्या घरात देवाला विशिष्ट स्थान द्या, प्रथम स्थान द्या. जर देवाने आपल्या हातात काही दिले असेल तर त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा. जर आपण राजकारणामध्ये चांगल्या पदावर आहात तर त्या पदाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा. लक्षात घ्या की मोशेच्या हातात सुद्धा काठी होती, फक्त एक काठी होती, परंतु त्या काठीचा उपयोग मोशेला देवासाठी करायचा होता. ह्या ठिकाणी सुद्धा तोच विचार आहे. पौलाचे नागरिकत्व रोमन नागरिकत्व आहे. ती त्याच्या हातातील काठी होती. पॉल त्या काठीचा उपयोग करीत आहे. पॉल त्याचा उपयोग देवाच्या कार्याकरिता करीत आहे. मला असं वाटत नाही की पॉल काही चूक करीत आहे. 12वं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील. ह्या मुद्द्यावर फेस्ताला पौलाशी एकमत व्हावे लागले. तो पौलाला रोममध्ये केसरच्या कोर्टात जाण्यापासून रोखू शकला नाही. आणि पुढे 13, 14 आणि 15 वचने आम्हाला सांगतात. 13, 14 आणि 15 वचने वाचूया. मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्निका ही दोघे कैसरियास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी एरुश्लेमेस गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहुद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्या विरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. श्रोत्यानो, राजा अग्रिप्पा आणि बर्निका फेस्ताला भेटण्यास येतात. फेस्ताची नुकतीच नेमणूक झाली होती, त्यामुळे राजा त्याला भेटण्यास येतो. माझे असे मत आहे की हे राजकारणी लोक सर्व एकत्र कार्य करतात, सर्व एकाच पक्षातील होते. आणि आम्हाला दिसतं की अग्रिप्पा व बर्निका हे दोघेजण त्या ठिकाणी फार दिवस राहिले. डॉक्टर लूक असे म्हणतात, त्यांच्या संभाषणाचा मसाला संपला आणि सुभेदार देखील कोणत्या गोष्टींवर संभाषण करावे किंवा वादविवाद करावे ह्याविषयी संभ्रमात पडला. जेव्हा संभाषणात थंडावा आला तेव्हा फेस्ताने सांगितले, आता मी तुम्हाला हा जो अपराधी आपल्यामध्ये तुरुंगात आहे त्याच्याबद्दल सांगतो. खरे तर ही वेगळी आणि विचित्र अशी केस आहे. त्या अपराध्याचे नाव पॉल आहे. त्याला अटक करून ह्या ठिकाणी फेलिक्स सुभेदाराने आणले. आता फेलिक्सने त्याचे प्रकरण माझ्याकडे सोपवले आहे, तर तुम्ही सुद्धा त्या अपराध्याचे म्हणणे ऐकावे असे मला वाटते. 16वं वचन, 25वा अध्याय 16वे वचन. त्यांना मी उत्तर दिले की आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरिता सोपवून देण्याची रोमन लोकांची रीत नाही. मला आता आपले लक्ष ह्या मुद्द्यावर आणावयाचे आहे. श्रोत्यानो, आम्ही बरेचदा असा विचार करतो की रोमी कायदा योग्य नव्हता, कारण येशू ख्रिस्ताच्या व पौलाच्या बाबतीत योग्य प्रकारे कायदा लागू करण्यात आला नव्हता. हे कायद्यामुळे नाही तर दुष्ट, कपटी राजकारणी लोकांमुळे झाले होते. रोमन कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला त्याच्या वादीसमोर आणल्याशिवाय आणि त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा होत नसे. कोणीही त्याला शिक्षा देऊ शकत नसे. आता सुद्धा आम्ही ह्याच कायद्याला लागू करतो. पुढे बघा 17 ते 19 वचने. म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करिता दुसऱ्या दिवशी न्यायसनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पॉल म्हणतो
असा कोणी मृत झालेला येशू ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता. आम्हाला दिसतं की सतत एकच मुद्दा आहे, तो म्हणजे पुनरुत्थान. आपण पाहतो की ह्याद्वारे पॉल पुनरुत्थानाची साक्ष देत आहे, जेणेकरून फेस्ताला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी समजावे. 20 ते 22 वचने बघा. तेव्हा ह्याची चौकशी कशी करावी हे मला सुचेना, म्हणून मी त्याला विचारले, एरुश्लेमेस जाऊन तेथे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे. अग्रिपा फेस्ताला म्हणाला, त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे. त्याने उत्तर दिले, उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकावयास मिळेल. खरे पाहता त्या ठिकाणी फेस्ताची अवस्था गरम जागेवर बसलेल्यासारखी झाली होती. पौलावर राजद्रोही असा आरोप करण्यात आला होता, ज्याकरिता त्याला मृत्यूदंड व्हावा, परंतु त्याने काहीच अपराध केला नव्हता. परंतु पौलाने तर काही गुन्हा केल्याचे सिद्ध होत नव्हते, आणि त्याचाच अर्थ पौलाने काही गुन्हा केला नव्हता असा होतो. आता पौलाने कैसराकडे न्याय मागितला आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगाराच्या बाबतीत आपण काय कराल, म्हणून फेस्ताने त्या बाबतीत अग्रिपाला मदत करण्यास सांगितले. माझ्या मते श्रोत्यांनो, अग्रिपाने पौलाविषयी पूर्वी ऐकलेले होते, आणि खरे पाहता तो त्याला प्रत्यक्ष ऐकण्याकरिता फार उत्सुक होता. त्याच्यावरील आरोपांचीही त्याला अधिक माहिती हवी होती, आणि त्या बाबतीत पौलाचे काय म्हणणे आहे ते त्याला ऐकायचे होते. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक सभा आयोजित केली. हे पाहणे फार मनोरंजक आहे की ही सभा सुभेदार आणि राजा ह्यांनी कशा प्रकारे आयोजित केली. ह्या ठिकाणी पूर्ण वेळ ते भविष्यद्वाणी पूर्ण करीत होते, जरी ते त्याविषयी अज्ञानात होते. देवाने सांगितल्याप्रमाणे पौलाला राजांच्या समोर उभे राहायचे होते. खरं श्रोत्यानो, आमचा परमेश्वर किती विलक्षण रीतीने कार्य करतो. त्याची कार्य करण्याची पद्धती फार वेगळी आहे, आणि बरेचदा आम्हाला ते कळत नाही. आज हा परमेश्वर तुमचा परमेश्वर होऊ इच्छितो. मी तर त्याला स्वतःचा परमेश्वर मानले आहे, आणि ह्या परमेश्वराची आणि माझी ओळख प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे झाली. आज तो आपणाला सुद्धा आमंत्रित करीत आहे की ख्रिस्ताच्याद्वारे आपण त्याच्याकडे यावे आणि त्याच्यावर आपला विश्वास ठेवावा. तो आपणाला जवळ घेण्यास तयार आहे. काय आपण तयार आहात? परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, परिस्थितीचा फायदा घेणारे हे नेहमीच लबाड असतात, कठीण अंतःकरणाचे असतात. त्यांना लोकांच्या परिस्थितीचा कसा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा हे नेमके ठाऊक असते. परंतु असे जरी झाले तरी आजच्या अध्ययनात आमच्यासाठी धडा आहे की देव त्याच्या गौरवासाठी, त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी सहाय्य करतो. पौलाला याच आशेवर पूर्णपणे विसंबून राहून सुवार्ता गाजविण्याची संधी मिळत गेली. काय आम्ही आमच्या विपरीत स्थितीचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करतो की देवाला कोसण्यासाठी, दोष देण्यासाठी करतो? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती आणि दया करणाऱ्या महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तू आमचा निर्माण करता आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन करणारा आहेस. आणि प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये तू नेमून दिलेल्या मार्गाने चालावं, जगावं, हीच तुझी इच्छा आहे हे आम्ही विसरत नाही. प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही आजच्या अध्ययनाबद्दल तुझे मनापासून आभारी आहोत. प्रभूजी, वाचलेली प्रत्येक वचनं आमच्या अंतःकरणाला भिडणारी असू दे, आणि प्रभूजी ती वचनं आमच्या जीवनामध्ये कार्य करतात ह्याचा अनुभव देखील आम्हाला येऊ दे बापा. आणि प्रभूजी, त्याप्रमाणे आमचं जीवन जे बदललेलं असेल, जे तुला आवडणारं असेल, होय बापा, आम्ही तुला विनंती करतो, तू आमचा ताबा घे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभू आपणास सहाय्य करो.